नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ पेपर 1 चे मोस्ट IMP क्वेश्चन बघणार आहोत। आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी अगोदर सांगतो की हे क्वेश्चन कसे असणार आहेत की IMP क्वेश्चन असणार, म्हणजे हे काही प्रिवियस इयर मध्ये हे क्वेश्चन पडल्यानुसार हे क्वेश्चन असणार आहे आणि तेच क्वेश्चन पुन्हा प्रिवियस इयरचे रिपीट होतात, तेच तसेच क्वेश्चन असणार आहेत हे। आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा क्वेश्चन येतो हे असं सांगणार आहे। आणि एवढं जरी केलं तुम्ही त्याची तुमची जवळपास पासिंग निघून जाईल, जवळपास सगळेच म्हणजे कव्हर केलं की ह्याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही असं ह्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जवळजवळ जे पदार्थ असेल पेपर 1 मध्ये ह्याच्या बाहेर तुम्हाला दुसरा प्रश्न दिसणार नाही। तर चला बघूया काय सांगितलंय। आता द्रव्य विज्ञान नियम, आता द्रव्य विज्ञान नियम कसं सांगितलं आपल्याला की द्रव्य गुण कर्म हे 3 चॅप्टर आपल्याला कसे 48 मार्कचं वेटेज आपल्या पेपर 1 मध्ये। आता 48 मार्कचं वेटेज दिलंय, त्यामध्ये आपला कसा क्वेश्चन येतो म्हणजे कसं सांगितलं अगोदर द्रव्य विज्ञान नियम आपल्याला की एक ACQ सांगितला आणि एक LAQ सांगितला। आपल्याला एक ACQ असेल आणि एक LAQ येईल। आपल्या ब्लूप्रिंट मध्ये असं सांगितलं की ह्या द्रव्य विज्ञान नियमावर एक ACQ येईल आणि एक LAQ येईल। तर आता LAQ जर आला तर कसा LAQ येईल की द्रव्य वर्गीकरण करा, द्रव्य वर्गीकरण करून एक पंचमहाभूतापैकी एक महाभूत असेल कोणतरी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ते लिहा। त्या महाभूताची उत्पत्ती असेल, त्याचे गुण असतील, त्याचे प्रकार असेल किंवा त्याची उपयोगिता असेल, असं बरंच आपल्या त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल। आणि जर नसेल दिलं तर आपल्या ह्याच्यावर की आपण निरुक्तीला, परिभाषेला, उत्पत्तीला, त्याचे आयुर्वेदिक महत्त्वला हे आपल्या सगळं लिहायचं, असं आपल्याला LAQ येऊ शकतो। आणि त्यानंतर दुसरा कसा LAQ येऊ शकतो की द्रव्य वर्गीकरण करून कोणतेही दोन येऊ शकते, काळ, दिशा, आत्मा, मन, असं कोणतं पण आपल्याला 2 द्रव्य येऊ शकतात। आणि त्यामध्ये कसं त्याचं आयुर्वेदीय महत्त्व लिहा, त्यांचं आयुर्वेद द्रव्य वर्गीकरण करून त्या 2 जे द्रव्य असतील, काळ किंवा दिशा समजा, तर त्या ह्याचं कसं आयुर्वेदीय महत्त्व लिहा, असं आपल्याला LAQ पाहायला मिळू शकतो। ह्याच्या अगोदर बऱ्याच आपल्या एक्झाम मध्ये हा LAQ पाहायला मिळाला होता अशा प्रकारे आपल्याला। तर आता चला बघूया काय सांगितलंय खाली। आता द्रव्य विवरण, द्रव्य विवरण मध्ये आपल्याला लक्षण, प्रकार आणि वर्गीकरण, त्यातलं प्राधान्यत्व हे आपल्याला महत्त्वाचं करून जायचंय। द्रव्याचं लक्षण करायचं, द्रव्याचे प्रकार करायचे, द्रव्याचं वर्गीकरण करायचं, तसं प्राधान्यत्व। आता द्रव्याचं वर्गीकरण महत्त्वाचं हे आपल्याला ACQ ला विचारलं जाऊ शकतं आणि द्रव्याचं प्राधान्यत्व हे सुद्धा आपल्याला ACQ ला विचारलं जाऊ शकतं। तसंच काय सांगितलंय की पंचमहाभूत आपल्याला ह्याच्यावर LAQ फिक्स असतो, द्रव्य वर्गीकरण करून एक महाभूत आपल्याला विचारतात दरवेळेस। पण यावेळेस जर पेपर ऑड पडला तर असं नाही, आता असं येऊ शकतं की द्रव्य वर्गीकरण करून कोणत्याही 2 महाभूताचे आयुर्वेदिक उपयोगिता लिहा, असं येऊ शकतो। किंवा मग आपल्याला एक सेपरेट कोणता बी जो द्रव्य असेल, काळ, दिशा, आत्मा, मन, हे चौथा यावर एक LAQ विचारला जाऊ शकतो की काळ सविस्तर स्पष्ट करा, अशा प्रकारे। आता बघूया काय सांगितलंय। सहजासहजी असाच LAQ पाहायला मिळेल की द्रव्य वर्गीकरण करून कोणता तरी एक महाभूत आपल्याला विचारतील, असं जवळपास दरवर्षी रिपीट होतं की काय आता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आपल्या 5 महाभूत यांचं काय करायचं आपल्याला, याची निरुक्ती लिहायची, याची परिभाषा, याची उत्पत्ती कशी। आता उत्पत्ती कशी विविध मतानुसार, विविध आचार्य असतील त्यांनी मत दिले, जसे सुश्रुते, त्यानंतर काय की हे काय आपले दुसरे कोणते तैत्तिरीय उपनिषद, याप्रमाणे आपल्याला ह्याचे विविध मतानुसार त्याची उत्पत्ती लिहायची। तसेच विशेष गुण, त्याचे कोणते गुण आहे, तसे भौतिक गुण, तसे आयुर्वेदातील महत्व व उपयोगिता। जर आपल्याला तिकडं कोणता बी एक महाभूत आला किंवा मग नाही जर आला LAQ ला, तर आपल्याला फिक्स एक विचारणार आयुर्वेदीय महत्व उपयोगिता लिहा। हा ACQ आपल्याला सगळ्या द्रव्यासाठी लागू होतो की आयुर्वेदीय उपयोगिता लिहा। प्रत्येक कुठं ना कुठं तुम्हाला पेपरमध्ये 1 ते 2 ACQ असे पाहायला मिळतील, तिथं आयुर्वेदिक उपयोगिता लिहा। आणि LAQ जर आला त्यामध्ये फिक्स आयुर्वेदातील महत्व आणि उपयोगिता लिहा। ह्याला खूप महत्व आहे आणि हे तुम्हाला लिहूनच यायचं आहे पेपरमध्ये। त्यानंतर काय काल निरूपण, आता काल निरूपण आला तर सविस्तर आपल्याला LAQ ला सुद्धा येऊ शकतो आपल्याला की काळ पूर्ण आपल्याला सविस्तर वर्णन करा। मग काळाची तुम्हाला त्यात निरुक्ती लिहा, परिभाषा लिहा, स्वरूप लिहा, तसे उत्पत्ती, गुण, ते काळाचे प्रकार, हे महत्वाचे काळाचे प्रकार, तसेच आयुर्वेदीय महत्व, उपयोगिता। काय म्हटलं होतं मी, आयुर्वेदीय महत्व आणि उपयोगिता खूप महत्वाचं आहे आणि हे खूप तुम्हाला म्हणजे यावर ACQ पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच। जर असा जर काळावर LAQ नाही जर विचारला तर काळावर तुम्हाला आयुर्वेदिक महत्व लिहा किंवा काळाची परिभाषा, स्वरूप, उत्पत्ती, गुण असं लिहा म्हणून सुद्धा प्रश्न ACQ पाहायला मिळतात। तसंच हा एक महत्वाचा ACQ कोणता की काळ व दिशा फरक लिहा। बराच वेळेस हा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे क्वेश्चन की काळ व दिशा फरक लिहा, ACQ आपल्याला पाहायला मिळतो। तर हे बी तुम्हाला प्रिपेअर छानपैकी करून ठेवायचं आहे। तसेच दिक निरूपण म्हणजे दिशा निरूपण तुम्हाला सविस्तर LAQ ला विचारला जाऊ शकतो। आणि जर नाही जर आला तर काय येईल की त्याचं काय येऊ शकतं, त्याचं एक तर तुम्हाला चान्सेस राहते की आयुर्वेदीय महत्व उपयोगितातल्या म्हणजे आयुर्वेदातील त्याचं महत्त्वातल्या
हे चान्सेस जास्त राहतात की येण्याचे, जर हे जे जास्त करून यशाचे येण्याचे काळ, दिशा, आत्मा, मन यांचे आयुर्वेदी महत्वल्या म्हणून जास्त येण्याचे चान्सेस राहतात. आणि जर नाही जर आलं तर मग दुसरं काय येऊ शकतं की परिभाषाल्या, लक्षणल्या, स्वरूपल्या, प्रकारल्या, दिशाचे प्रकारल्या, त्यानंतर दिशाचे गुणल्या, हे असं काय आपल्याला येऊ शकतं एसक्यू साठी. नंतर जर आला तर एलक्यू तर सविस्तर, मग आपल्या सविस्तरल्या म्हणून येऊ शकतो. तसंच जर आत्म्याचं पाहायला गेलं तर आत्म्याचा सविस्तर आपल्या एलक्यू आला तर येऊ शकतो. सविस्तर मध्ये मग तुम्हाला काही पण विचारतील ते की निरुक्ती, तिथं पॉईंट्स असतील तर पॉईंट नुसार लिहा, आणि जर पॉईंट नसेल दिले तर मग तुम्हाला लिहायचं की निरुक्तीला परिभाषा, त्यानंतर पर्याय, प्रकार, उत्पत्ती कशी झाली, तसं आत्म्याचं स्थान काय, आणि असं त्यानंतर विविध आचारानुसार आत्म्याचं लिंग लिहा, आत्म्याचे स्वरूप, त्यानंतर आत्म्याचे लक्षणे, आत्म्याचे लिंग, असं तुम्हाला येऊ शकतो. तसं बऱ्याच एसक्यू आपल्याला पाहायला मिळतो काय की हा एक IMP एसक्यू आहे की विविध आचार्याच्या मतानुसार आत्माचे स्वरूप लिहा. खूप IMP एसक्यू करून जायचं, म्हणजे करून जायचं, सोडायचं नाही तुम्हाला. आयुर्वेदने काय सांगितलं, ह्यांनी काय सांगितलं, ते सगळ्या जे आचार्य असतील त्यांनी, वैशिष्ट्यांनी काय सांगितलं की आत्माचं कसं स्वरूप आहे ते तुम्हाला काय सगळं हे करायचं की कोणकोणते आचार्य काय सांगतात. तसंच काय आत्म्याचं लक्षण खूप मोस्ट IMP रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत त्याचे की आत्म्याचं लिंग लिहा. मागच्या वर्षी पण 2024च्या एक्झाम मध्ये आला होता की आत्मलिंग लिहा. बऱ्याच विद्यार्थ्याला प्रश्नच कळाला नव्हता की आत्म्याचं लिंग काय. आत्म्याचे लक्षण यालाच आत्म्याचं लिंग म्हणतात. आत्म्याचं लिंग तसं आत्म्याचं लक्षण आहे, हे खूप महत्वाचं आहे. आत्म्याचे लक्षण विविध मतानुसार हे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आला तर नॉर्मल तुम्ही 1-2 हे एक तर आचार्य चरकनुसार लिहू शकता, आचार्य सुश्रुतनुसार लिहू शकता, आणि जर तिथे स्पेसिफिक उल्लेख केला असेल त्यांचं लिहू शकता. असं ते खूप महत्वाचं आहे विविध. तसंच आत्म्याचं जर आलं एलक्यूला तर असा पण प्रश्न येऊ शकतो की विविध मतानुसार आत्म्याचे लक्षण सांगून आत्म्याचा आयुर्वेदिक उपयोगिता लिहा, असं पण येऊ शकतं. कारण की एलक्यू खूप महत्व, एलक्यू कसा पण बनवू शकतो ह्यावरती. तसंच काय म्हटलं होतं आपण, आत्म्याचं सविस्तर वर्णन करा, यावर एलक्यू आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसं आत्म्याचं आयुर्वेदिक महत्व लिहू शकतो, एसक्यू येऊ शकतो. तसं आत्म्याची ज्ञान प्रवृत्ती, आत्म्याची कशी ज्ञान प्रवृत्ती होती हे सुद्धा तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसंच नंतर काय सांगितलंय की पुरुष विवेचन. आता पुरुष विवेचन हे खूप मस्ट आहे. IMP MCQ ला विचारतात, SCQ ला विचारतात. यामध्ये MCQ SCQ तुम्हाला पाहायला मिळते. आता एक धात्वात्मक पुरुष काय MCQ ला विचारलं जाऊ शकतं. त्रिधात्वात्मक पुरुष काय, कर्मपुरुष काय. तसेच नंतर काय कर्मपुरुष मस्ट IMP. त्यानंतर षड धात्वात्मक पुरुष काय, चतुर्विषयंतित्वात्मक पुरुष काय, राशी पुरुष काय, हे महत्वाचे. तसं संयोग पुरुष काय, हे खूप महत्वाचे. हे तुम्हाला मिळून एसक्यू येऊ शकतो. आणि सेपरेट एकावर येऊ शकतो की एक धात्वात्मक पुरुषमध्ये काय येतं, त्रिधात्वात्मक पुरुषमध्ये काय येतं, षड धात्वात्मक पुरुषामध्ये काय येतं, असं येऊ शकतो तुम्हाला MCQ साठी. आणि हे सगळ्यांचं मिळून एसक्यू येऊ शकतो की पुरुषाचे विवेचन करा, पुरुषाचे विवेचन करून एसक्यू येऊ शकतो आबा तुम्हाला. तसेच पुरुष पंचक म्हणून सुद्धा हा तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. खूप IMP मस्त करून, म्हणजे करून जायचं, तुम्हाला हे सोडायचा नाही प्रश्न. पुरुष पंचक सिंपल टॉपिक आहे पुरुष विवेचन. यावर तुम्हाला फिक्स, म्हणजे तुम्हाला जर आला तर ह्यावर एसक्यू पाहायला मिळू शकतो ह्या वर्षी पेपरच्या पॅटर्न मध्ये. तसंच मन निरूपण जर सविस्तर मध्ये आला तर एसक्यू पाहायला मिळेल. जर महाभूतापैकी जर महाभूत जर नाही पडला तर तुम्हाला काय, जर महाभूत नाही पडला तर काळ, दिशा, आत्मा, मन. आत्मा आणि मन यावर जास्त चान्सेस असतात की एसक्यू पडण्याचे. तसं जर मनवर जर पडला तर मन तुम्हाला सविस्तर विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला निरुक्ती, स्थान, त्याची परिभाषा, त्याची उत्पत्ती, त्याचे गुण, तसेच त्याचे प्रकार काय, मनाचे प्रकार काय, तसेच मानशक्ती, मनाचे कर्म काय, मनाची वृत्ती काय, तसं आयुर्वेदिक उपयोगिता हे तो फिक्स विचारणं म्हणजे विचारणं असतं. तसंच काय जर आला, जर ह्याच्यावर एसक्यू मध्ये क्वेश्चन आलेत काय येऊ शकतो, ह्याची निरुक्ती सांगा, पर्याय सांगा, स्थान सांगा, संचार सांगा, त्यांना संचार सांगा, परिभाषा, लक्षण, स्वरूप, उत्पत्ती, प्रकार, गुण, तसे विषय, मानसशक्ती. तसं नंतर काय कर्म काय हे महत्वाचं त्याच्यात. त्यानंतर वृत्ती काय आणि आयुर्वेदीय महत्व. जर नाही जर आला एलक्यू तर ह्याच्यावर फिक्स म्हणजे काय आला तर एसक्यू मग आयुर्वेदीय उपयोगिता. यावर 90% चान्स राहतात की आयुर्वेदीय उपयोगितावर येऊ शकतं ह्याच्या. असं त्यानंतर काय सांगितलंय की पंचमहाभूत व त्रिगुणांचा देश प्रकृती व मानस प्रकृती व परस्पर संबंध स्पष्ट करा. वाचून जायचं तुम्हाला एसक्यू येण्याचे चान्सेस आहे. कारण की काय करतात विद्यार्थी, शेवटचं वाचत नाही आणि सुरुवातीचे टॉपिक करून जातात. आणि मग काय होतं, एखादा दुसरा जर क्वेश्चन वेगळा दिसला त्यांना वाटतं पेपर ऑड पडला, पेपर ऑड नसतो पडलेला, तुम्ही ते वाचत नाही आणि तुम्ही ते शेवटचं असल्यामुळे सोडून देतात. आणि तिथं क्वेश्चन येतो काय की पंचमहाभूत, त्रिगुणांचा देह प्रकृती, मानस प्रकृती, परस्पर संबंध. एकदा वाचून घ्या, सिंपल टॉपिक आहे, समजून जाईन, एसक्यू येऊ शकतो. तसं तम हे पण दशम द्रव्य शेवट कोणी सहजासहजी करत नाही, पण मस्ट एक तर फक्त एक 1-1.5 पानाचं काहीतरी आहे, मस्ट वाचून जा. तुम्हाला आला तर बाय चान्स एसक्यू पाहायला मिळू शकतो. आला तर, जर आणि तर वरचे
पण तुम्ही एकदा वाचून जा, कारण की थोडंच आहे, जास्त काही नाही. जर आला तर त्यानंतर आपण काय पडू, आपल्या एलक्यू मध्ये आपण काय पाहतो की आपल्याला जे कोणकोणते असते आयुर्वेद निरूपणवर आणि पदार्थ निरूपण पहिल्यांदा एलक्यू पाहायला मिळतो. तसं दुसरा द्रव्यवर आपल्याला पाहायला मिळतो, तिसरा गुण किंवा कर्म, आणि चौथा सामान्य किंवा विशेषवर आपल्याला चौथा एलक्यू पाहायला मिळतो आपल्या पेपर पॅटर्नवर. तशाच प्रकारे आपण पुढे चालतोय. आता गुणविज्ञान नियम. आता गुणविज्ञान नियमामध्ये कसं सांगितलंय की आपल्यावर गुणविज्ञान नियम आणि कर्म, गुण आणि कर्म दोघाला ऑर येथे एलक्यू साठी सहजसे चान्सेस गुणवरच राहतात एलक्यू पडायचे, पण जर लक बाय चान्स जर नाही पडला तर कर्मावर सुद्धा एलक्यू येऊ शकतो, पण चान्सेस 90% चान्सेस तो गुणवरच असते. आणि उरलेल्या 10% मध्ये बी सुद्धा जर पेपर ऑड वगैरे वेगळा पडला थोडाफार तर कर्मावर येऊ शकतं. असं तर आता गुणमध्ये काय विचारलं जातं, एक तर गुण वर्गीकरण करा आणि गुरुवादी गुण लिहा किंवा परादी गुण लिहा. जे गुरुवादी गुण आहेत आपल्याला परादी गुण आहेत ही आपल्या एलक्यूला विचारला जाऊ शकतो. एलक्यू पडला तर हाच येऊ शकतो की गुरुवादी गुण किंवा परादी गुण, गुण वर्गीकरण करून गुरुवादी गुण व परादी गुण स्पष्ट करा आणि त्याचे आयुर्वेदीय महत्व लिहा, असं आपल्या एलक्यू पाहायला मिळू शकतो. ते आपल्या दरवर्षी प्रमाणे. जर आला तर मग काय एसक्यूला काय येऊ शकतं, आध्यात्मिक गुण लिहा, महागुण लिहा, साधर्म्य वैधर्म्य लिहा किंवा आयुर्वेदिक उपयोगिता व महत्व लिहा. तसेच निरुक्ती परिभाषा हे जे एसक्यूला पाहायला मिळू शकतो. तसंच काय आता कर्मविज्ञान नियम. आता कर्मविज्ञान नियम आपल्या सविस्तर एलक्यूला येऊ शकतो. कर्म सविस्तर एलक्यू विचारला जाऊ शकतो की सविस्तर मध्ये काय की कर्म लिहा, कर्माची परिभाषा, निरुक्ती, लक्षण, प्रकार. हे जे कर्माचे प्रकार खूप IMP आहेत. विविध मतानुसार कर्माचे प्रकार लिहा की कर्माचे काय प्रकार दिले, उत्क्षेपण, अक्षेपण, त्यानंतर प्रसरण, गमन हे असे प्रकार. त्यानंतर दुसऱ्या आचार्याने काय प्रकार सांगितले कर्माचे हे महत्वाचे. ह्या प्रकारवर एसक्यू सुद्धा विचारला जाऊ शकतो. हे मस्ट करण्याचे. आणि तसं आयुर्वेदिक उपयोगिता तुम्हाला तर करून जायचीच आहे. ह्यावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस लास्ट PYQ मध्ये विचारलं गेलंय कर्माचं काय लिहा, आयुर्वेदिक महत्व लिहा, उपयोगिता लिहा म्हणून आपल्याला क्वेश्चन येतोच. तसंच काय आता सामान्य विज्ञान नियम. सामान्य विज्ञान नियम मध्ये काय सांगितलंय की परिभाषा, लक्षण, प्रकार. हे जे प्रकार मस्ट आहेत सामान्य विज्ञान नियम. आणि तसं आयुर्वेदीय उपयोगिता हे त्याचं मस्ट आहेत. लक्षण तर तुम्हाला पाठच करायचंय की लक्षण काय, कुठं ना कुठं तुम्हाला लक्षण आलं की त्याचं लक्षण पाठ करायचं. परिभाषा, लक्षण कोणाचे सोडायचं नाही तुम्हाला. प्रकार असेल तर प्रकार करूनच जायचे की ह्यावर एसक्यू सेपरेट येऊ शकतो. तसं आयुर्वेदिक उपयोगिता यावर 90% चान्सेस जिथं एसक्यू म्हणला तिथं आयुर्वेदिक उपयोगितावर एसक्यू असू शकतो. आणि उरलेले जे 10-20% मध्ये असेल तर त्यामध्ये कसं मस्ट हे जर खूप IMP असेल जसं तिथं सामान्य विज्ञान नियम तर तिथं प्रकारवर असे येऊ शकतो. तर आता पुढे जर पाहायला गेलं तर सामान्य आणि विशेष विज्ञान नियम आपल्यावर ह्या दोन्हीपैकी आपल्याला एलक्यू येऊ शकतो. तर ह्याच्यावर एलक्यू जर विचारला गेला तर सविस्तर सगळंच विचारते. परिभाषा लिहा, लक्षण लिहा, प्रकार लिहा आणि आयुर्वेदिक उपयोगिताला. एसक्यू साठी एवढंच विचारू शकते आयुर्वेदिक उपयोगिता, पण एलक्यूला आलं तर सगळंच विचारू शकतात, सगळंच विचारणार. आणि जर असा जर एलक्यू येऊ शकतो आपल्याला की सामान्य विशेष सिद्धांत लिहा. आता सिद्धांत जो होता तो मस्ट एलक्यू होता की सामान्य विशेष सिद्धांत. सामान्याने काय होतं, विशेषने काय होतं. जो सामान्य विशेष सिद्धांत, सामान्याचे 3 प्रकार, विशेषचे 3 प्रकार. हो ह्याच्यातला खूप IMP म्हणजे IMP मोस्ट IMP VVIMP एलक्यू करून ठेवा की तुम्हाला पुन्हा येण्याचे चान्स असू शकतात. ह्याचं की सामान्य विशेष सिद्धांत यावर तुम्हाला एलक्यू पाहायला मिळू शकतो की सामान्य पण येतं आणि विशेष पण येतं. दोन्ही ह्यामध्ये कव्हर होतं सामान्य विशेष सिद्धांतमध्ये. आता विशेष जर आलं तर विशेषमध्ये काय परिभाषा, लक्षण, प्रकार आणि आयुर्वेदिक उपयोगिता, आयुर्वेदिक महत्व, उपयोगिता. आता जर एसक्यू आला तर प्रकार उपयोगितावरच येऊ शकतो. आणि जर एलक्यू आला तर एक सामान्य विशेष सिद्धांत लिहा किंवा मग स्पेशल इन की 4थं विशेष विज्ञान नियम स्पष्ट करा, सामान्य स्पष्ट करा. आणि जर आला तर दोन्हीपैकी सामान्य विशेष सिद्धांत येऊ शकतो. तसंच जर काय विचार पडला पुढे जर बघितला तर समवाय विज्ञान नियम आणि अभाव, समवाय आणि अभाव यावर फिक्स आहे की दोन्हीपैकी एक एसक्यूलाच असणार आहे. जे 2 टॉपिक असणार आहे एसक्यू, याच्यावर एलक्यू नाही आपल्याला ब्ल्यू प्रिंट मध्ये दिलं, हे त्याच्यावर दोन्ही एसक्यू असणार. जर एसक्यू आला तर कसा एसक्यू येईल, परिभाषा, लक्षण व प्रकार लिहून उपयोगिता लिहा आयुर्वेदनुसार, म्हणजे आयुर्वेदिक उपयोगिता लिहा असा एसक्यू तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा दुसरा जर एसक्यू आला तर समवाय आणि संयोग यांचा फरक लिहा. हा एसक्यू तुम्हाला मस्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच हा जो एसक्यू परिभाषा, लक्षण व प्रकार, तसा आयुर्वेदिक उपयोगिता लिहा याच्यावर चान्सेस जास्त. मोस्ट ऑफ द 80 to 90% चान्स समवायचा आयुर्वेदिक उपयोगिता लिहा म्हणून क्वेश्चन येतो. आणि जर आला तर मग प्रकार येऊ शकतो, लक्षण, परिभाषा आणि समवाय आणि संयोग यांचा फरक लिहा म्हणून असा एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसा अभाव जर पाहायला गेला तर परिभाषा, लक्षण, प्रकार आणि उपयोगिता लिहा म्हणून आयुर्वेदिक उपयोगिता लिहा म्हणून असा आपला एसक्यू पाहायला मिळू शकतो.
तसं आता पुढे जर पाहिलं, आता हे मस्त आहे काय की आयुर्वेद निरूपण. हे कसं आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ निरूपण आपल्याला हे 25 मार्कचं टॉपिक दिलं आपल्या पेपर 1 मध्ये, आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ निरूपण. आता आयुर्वेद निरूपण मध्ये काय ह्याच्यावर एसी कशी येऊ शकतात आले तर हेच फिक्स एसी येणार काय, आयुचं लक्षण लिहा व पर्याय लिहा. आपल्या एसी पाहायला मिळू शकतो. लास्ट 2024च्या बॅचमध्ये हा एसी पाहायला मिळाला होता की आयु लक्षण लिहा व पर्याय लिहा. तसं आयुर्वेद निरुक्ती व पर्याय लिहा. त्यानंतर आयुर्वेदचं लक्षण सांगून प्रयोजन लिहा. हे एसी तुम्हाला मस्त आहेत. खूप IMP ते करूनच जायचे, सोडायचे नाही. पहिला चॅप्टर तुम्ही कधी ना कधी वाचलेले असतात. खूप IMP ह्याचे जास्त चान्सेस असतात रिपीट होण्याचे. तसं सिद्धांत बऱ्याच वेळेस आता सिद्धांत मागच्या 2-3 वर्षात विचारला गेला नाही, यावर्षी विचारण्याचे चान्सेस आहे की सिद्धांत तुम्हाला करून जायचं आहे की अभ्युपगम, सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण हे असे तुम्हाला जे 4 सिद्धांत दिले ते एसक्यूला येण्याचे खूप चान्सेस आहे. 90% चान्सेस की यावर्षी सिद्धांत येऊ शकतात हे एसक्यूला. तसंच मौलिक सिद्धांत गेलं तर पाहायला तुम्हाला ह्या वर्षी चान्सेस आहे की मागच्या वर्षी सलग 2 वर्ष झाले की दर्शनवर एलक्यू येतोय आणि या वर्षी तुम्हाला मौलिक सिद्धांतवर एलक्यू पाहायला मिळू शकतोय, कारण की मौलिक सिद्धांत तुम्हाला करून जायचे आहेत आयुर्वेद निरूपणवरती. आता तुम्हाला जर पुढे गेला पदार्थ निरूपण आणि दर्शन निरूपण पाहिला तर पदार्थ निरूपणवर तुम्हाला एसक्यूच पाहायला मिळेल सहजासहजी की निरुक्ती लिहा, पदाचं लक्षण लिहा, परिभाषा लिहा, संख्या लिहा, संख्या किती, षट पदार्थ आहेत, प्रकार लिहा कोणते, द्रव्य गुण कर्म, सामान्य विषय, सामान्य विषय, समवाय, अभाव, हे तुम्हाला जे हे षट पदार्थ वगैरे हे 6 पदार्थ लिहा तुम्हाला असं म्हणून येऊ शकतं की काय आहे. आणि अभाव कोणी सांगितला आहे, षट पदार्थ कोणी सांगितले असं तुम्हाला येऊ शकतं. त्यानंतर हे काय की असा बी एक तुम्हाला येऊ शकतो की पदार्थाचं हे सांगून पदार्थाचं वर्गीकरण किंवा पदार्थ संख्या, प्रकार, परिभाषा, लक्षण सांगून दर्शन स्पष्ट करा. कोणतं एखादं दर्शन येईल खाली, दर्शनमध्ये 2च दर्शन तुम्हाला एलिक्यूला येण्याचे चान्सेस राहतं की एक राहतं सांख्य आणि दुसरं म्हणजे कोणतं योग दर्शन. तुम्हाला योग जे दर्शन आहे हे 2 दर्शनात तुम्हाला जास्त एलिक्यूला येण्याचे चान्सेस आहे. अदर जे दर्शन आहेत तुम्हाला एसक्यूला विचारला जाऊ शकतो, पण हे 2 चान्सेस एलिक्यूला. आणि ह्या संख्येमध्ये त्यानंतर आणखी तुम्हाला वाद असं येऊ शकतो की जे वाद आहेत आपले त्या वादपैकी 2 जे वाद असतील ते 2 वाद मिळून एक एलिक्यू विचारला जाऊ शकतो की सत्कार्य वाद लिहा आणि असत्कार्य वाद लिहा आणि दोन्ही सांगून याचा सत्कार्य आणि असत्कार्याचा भेद लिहा असं बी तुम्हाला येऊ शकतो. सत्कार्य लिहा, असत्कार्य लिहा, तसंच या दोघांचा भेद लिहा. सत्कार्य आणि असत्कार्यामध्ये काय भेद आहे म्हणून डिफरन्स तुम्हाला एलिक्यू या वर्षी पाहायला मिळू शकतो. जर 2025 आहे त्यामध्ये मोस्ट चान्सेस आहे की सत्कार्य, असत्कार्य आणि भेद यांचा लिहा म्हणून चान्सेस जास्त की येण्याचे. हा तुम्हाला सोडून जायचा नाही, हे करून जायचं. तसं आता पाहू पुढं काय सांगितलं की दर्शनची निरुक्ती लिहा, परिभाषा लिहा आणि आस्तिक नास्तिक दर्शन लिहा म्हणून फरक. मागच्या वर्षीचं 2024लाच हे तुम्हाला एसक्यू पाहायला मिळालं होतं आस्तिक नास्तिक दर्शन. आणि ह्याचं काय की दर्शन पर्याय नाव त्याचे रचयिता हे लिहा म्हणून असं आलता की जे दर्शन होते त्याचे नाव काय, त्याचे रचयिता काय, त्यांचे पर्याय नाव काय, म्हणून तुम्हाला हा 2024चा एसक्यू टाकण्यात आलाय. तुम्हाला दाखवला की हा एसक्यू असा प्रकारे आला होता. आणि आस्तिक नास्तिक तुम्हाला असं येऊ शकतो ह्या वर्षी की निरुक्ती परिभाषा लिहून आस्तिक नास्तिक दर्शन फरकल्या म्हणून एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसंच सांख्य दर्शन 2024ची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये सांख्य दर्शन आला होता आणि सत्कार्यवाद आलं होतं की आयुर्वेदी महत्त्व सत्कार्यवाद सांख्य दर्शन ते लिहून. आणि त्यानंतर सृष्टी उत्पत्ती कशी झाली सांख्य दर्शननुसार हे तुम्हाला आलं होतं. त्यानंतर काय हे मागच्या वर्षी आलं होतं. तसं या आणखी काय एसक्यूला महत्त्वाचं की प्रकृती व पुरुष भेदल्या हे तुम्हाला मस्ट ह्या वर्षी येण्याचे चान्सेस आहे की प्रकृती पुरुष भेदल्या. सहजासहजी हे विद्यार्थी काय करतात टॉपिक स्किप करून जातात पुढं, पण ह्याचे चान्सेस जास्त राहतात येण्याचे असे टॉपिक प्रकृती परीक्षांचं भेदले एसक्यूसाठी. तसं परिणामवाद, वाद खूप महत्त्वाचे. तुम्हाला वाद कोणते पुढं सांगणारे जे कोणते वाद महत्त्वाचे तुम्हाला ते सोडून जायचे नाही म्हणजे जायचे नाही. आता वर पाहिलं होतं सत्कार्यवाद, असत्कार्यवाद. तसं आता परिणामवाद हे खूप महत्त्वाचं आहे की रिझल्ट म्हणजे काय होतं, बरं परिणाम काय होतो. एसक्यू खूप महत्त्वाचा आहे परिणामवाद. जसं दुधाचं दही होणं हा परिणामवाद आहे. तशा प्रकारे तुम्हाला पुढं कळणंच. तसं आणखी काय योगदर्शन, योगदर्शन हे एलक्यूचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. योगदर्शन जर आला त्याचं योगदर्शन लिहून तर आयुर्वेद महत्त्व लिहायचं, आयुर्वेदमध्ये काय महत्त्व आहे त्याचं. तसं अष्टांग योग खूप महत्त्वाचं आहे. खूप ह्या वर्षी येण्याचे म्हणजे एसक्यूला येण्याचे चान्सेस आहे. अष्टांग योग ह्याला IMP करून ठेवा. अष्टांग योग जे 8 योग सांगितले आपले ते अष्टांग योग दर्शनामध्ये सांगितले. MCQला विचारलं जातं की अष्टांग योग कोणत्या दर्शनात सांगितलं असं की खूप महत्त्वाचं योग दर्शनमध्ये. तसंच काय पुढं वैशेषिक दर्शन लिहा असा बी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्यासोबत काय आता हे पुढचे एसक्यूच टॉपिक आहेत. हे वरचे एलक्यूला कोणकोणते होते सांख्य दर्शन, योग दर्शन हे एलक्यूच टॉपिक होते. आता खाली वाद येऊ शकते तुम्हाला. हे एलक्यूसाठी 2 वाद मिळून येऊ शकतो किंवा 3 वाद मिळून तुम्हाला एलक्यू विचारला जाऊ शकतो. आणि खालचे जे दर्शन असतील ते एसक्यूसाठी असतील.
वैशेषिक दर्शन लिहा म्हणून असा एसक्यू येऊ शकतो. तसं परमाणुवाद तुम्हाला आणि पिलुपाग आणि परमाणुवाद हे दोन्ही लिहा म्हणून तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो. तसंच काय परमाणुवाद, पिलुपाकवाद, पिठरपाकवाद आणि यांचं आयुर्वेदिक महत्त्व लिहा असा बी तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसं वैशेषिकानुसार सृष्टी उत्पत्ती कशी झाली तुम्हाला असा एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसं न्यायदर्शन काय तुम्हाला न्यायदर्शन सांगा म्हणून एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसं असत्कार्यवाद सेपरेट येऊ शकतो एसक्यूसाठी, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे एक्झाममध्ये असत्कार्यवाद एसक्यूला. तसं पूर्वमीमांसा तुम्हाला हे एसक्यू येऊ शकतो की पूर्वमीमांसा जे दर्शन आहे की पूर्वमीमांसा तुम्हाला एक शॉर्टमध्ये समजून सांगायचं काय बा पूर्वमीमांसामध्ये काय सांगितलंय. जसं सांख्यदर्शनमध्ये काय सांगितलंय तसं पूर्वमीमांसामध्ये काय सांगितलंय. तसं उत्तर मीमांसा काय वेदांत दर्शनमध्ये काय सांगितलंय ते सांगा. हा विवर्तवाद येऊ शकतो तुम्हाला एसक्यूला, विवर्तवाद स्पष्ट करा म्हणून. तसं वेदांत दर्शननुसार सृष्टी उत्पत्ती लिहा असा पण एसक्यू येऊ शकतो. तसं नंतर पुढे जर पाहिलं नास्तिक दर्शनमध्ये तुम्हाला जर पुढे पाहायला गेलं तर काय एसक्यू पाहायला मिळू शकतं, चार्वाक दर्शन म्हणून लिहा म्हणून असं एसक्यू येऊ शकतो. नाही तर मग काय येण्याचे चान्सेस जास्त काय स्वभाववाद लिहा म्हणून, मग स्वभाववाद कोणी द्याला काय द्याला स्वभाववाद लिहा. तसंच बौद्ध दर्शन लिहा म्हणून तुम्हाला एसक्यू पाहायला मिळू शकतो. तसंच मग पुढे काय स्वभाव परमवाद लिहा म्हणून असा सुद्धा एसक्यू पाहायला मिळतो. मोस्ट ऑफ द चान्सेस स्वभाव परमवाद खूप वेळेस विचारला गेला आहे. तसं अनेकांतवाद लिहा म्हणून असं पण तुम्हाला एसक्यू विचारतो. तसं जैन दर्शन स्पष्ट करा म्हणून असं तुम्हाला एसक्यू येऊ शकतो. किंवा मग दोन दर्शन, जैन दर्शनाची व्याख्या सांगून बौद्ध दर्शन, जैन दर्शन किंवा नास्तिक दर्शन स्पष्ट करा. मग तुम्हाला तिन्ही दर्शन थोडं मोजक्यामध्ये सांगायचं असेल अशा प्रकारे असं पण तुम्हाला येऊ शकतो एलक्यूला. 2-3 जे एसक्यूचे दर्शन आहेत ते मिक्स करून तुम्हाला एलक्यूला विचारला जाऊ शकतो. तसेच जर IMP वाद जर तुम्हाला हे एवढे वाद आहेत आपल्याला सिलेबसला कोणकोणते सत्कार्य, असत्कार्य, परिणाम, आरंभवाद, पिलुपाकवाद, पिठरपाकवाद, विवर्तवाद, क्षणभृंगवाद, स्वभाववाद, अनेकांतवाद. तर यामध्ये सत्कार्य आणि असत्कार्य मोस्ट IMP वाद हे दोन्ही स्केप करायचे नाही, एलक्यूला विचारला जाऊ शकतो. आणि विचारतातच की सत्कार्य असत्कार्य. आता यावर्षी चान्सेस असेल की सत्कार्य असत्कार्य लिहून यांचं भेद लिहा असा वाद येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर काय परिणामवाद लिहा. त्यानंतर आरंभवाद बी महत्त्वाचा आहे. तसं पिठरपाकवाद हा बी खूप मस्त आहे, 2 स्टार केले. ह्याच्यापुढं क्षणभ्रंगवाद खूप महत्त्वाचा, बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे मागच्या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरच्या. तसेच स्वभाववाद सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तसेच अनेकांतवाद एकदा वाचून ठेवायचे. विवर्तवाद काय ठेवलं, कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे, फक्त रट्टा काय मारत नाही, कन्सेप्ट मारायचे. जर नाही कळलं त्याला 1-2 वेळेस जास्त रिव्हिजन करायचं जेणेकरून तुम्हाला ध्यानात बसेल. अशा प्रकारे आपण पूर्ण म्हणजे काय की जे द्रव्य, गुण, कर्म पेपर 1चे पूर्ण IMP पाहिलेत. जवळपास ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणारच नाही कारण की पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. आणि कशा प्रकारे क्वेश्चन येतील हे तुम्हाला मी पूर्ण सांगितलंय. कसं असतं जर एखाद्या युद्धात उतरायला गेले आणि तुम्हाला जर विरोधकाचं कसं जे तुमचा विरोधी असतो त्याचं जर तुम्हाला पूर्ण माहिती आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्किलवर पण भरोसा आहे, तुम्ही त्या स्किलमध्ये तुम्ही माहिर आहे तुमच्या आणि तुम्हाला पूर्ण तुमचा विरोधी माहिती आहे की याला काय येतं किती येते, तर तुम्ही जेव्हा वेळेस त्याच्यासोबत युद्ध खेळता तुमचं 100% म्हणजे निश्चय म्हणजे कन्फर्म असतो. 100 काय 102%, 110, 200% निश्चय कन्फर्म असतो. कारण तुम्हाला पुढचा तुमचा विरोधी कसा आहे म्हणून तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला पुढचा विरोधी माहीतच नाही तुमचा कसा आहे, जो तुमचं युद्ध खेळणार आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत जर गेले पुढं तर 50-50 चान्सेस राहते. तुम्ही एक तर जिंकू शकतात पण हरू पण शकतात असं राहते. आणि जर तुम्हाला फक्त तुमचा विरोधी एक बळकट आहे आणि तुम्ही तुमच्या स्किलमध्ये तुम्ही अभ्यासच केला नाही आणि तुम्ही गेले तर तुमचे मोस्ट ऑफ द चान्सेस कसं राहतं हारण्याचे, पण कधी लक बाय चान्स जिंकू पण शकता. पण तसंच मी काय सांगितलंय हे मोस्ट IMP ह्याच्यामुळे दिलं की कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकता पेपरमध्ये, कशा प्रकारे क्वेश्चन दिसतील हे तुम्हाला जवळपास तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वेश्चन दिसतील की तेच लक्षण प्रकार हे इकडं तिकडं केलं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जवळपास दिसतील. हे खूप मागचे अभ्यास केलेले PYQs आहेत आणि जवळपास पूर्ण सिलेबस कव्हर करून प्रयत्न केला की जास्तीत जास्त कशावर प्रश्न विचारते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर चालतंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा. तर पेपर 2चं घेऊन याला जर तुमचा सपोर्ट असेल तर पेपर 2 पदार्थ विज्ञानचे तुम्हाला सांगण्यात येतील की कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात आणि IMP पण देता येतील. तर चालतंय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.